नमस्कार, मी अर्चना केतकर। आज वैशाख कृष्ण पंचमी शके 1946 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे महापालिकेच्या 22 माध्यमिक शाळांचा एसएससीचा निकाल 83.84%। होर्डिंग पासून सुरक्षिततेबाबत ठाण्यात भाजपाचा आग्रह आणि शहापूर तालुक्यातील गांगणवाडी येथील महिलांवर विहिरीत उतरून पाणी भरण्याची वेळ। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। घोडबंदर रोड परिसरात मुख्य रस्ते, इमारती, इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्त्वाच्या चौकात उभारण्यात आलेल्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबरोबरच बेकायदा होर्डिंग तत्काळ काढून टाकावीत। त्याचबरोबर होर्डिंगपासून नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात महापालिकेने नियमावली तयार करावी अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील मुख्य रस्ते, इमारती, इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये उभारलेल्या होर्डिंगची तपासणी करण्याची गरज आहे। गेल्या काही वर्षात जाहिरातीला आलेल्या महत्त्वामुळे ठिकठिकाणी होर्डिंग्ज उभारली गेली। काही ठिकाणी महापालिकेच्या नियमांची पायमल्ली करीत बेकायदा पद्धतीने होर्डिंग थाटली गेली। काही ठिकाणी कमी जागेची परवानगी घेऊन मोठी होर्डिंग लावण्यात आली असल्याच्या तक्रारी आहेत। शहरातील काही ठिकाणी अनधिकृत आणि धोकादायक इमारतींवरही होर्डिंग्ज असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो अशी भीषण परिस्थिती आहे। घोडबंदर रोडवर 2 इलेक्ट्रिक टॉवरला वेल्डिंग करून होर्डिंग उभारण्यात आले आहेत। याकडे आयुक्त राव यांचं निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आलं। या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट तपासणी करावी, तसंच बेकायदा होर्डिंग काढून टाकून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उंचावरील होर्डिंगची नियमित तपासणी करावी। तसेच भविष्यात होर्डिंगपासून नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात नियमावली तयार करावी अशी मागणी माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली। ठाणे महापालिकेच्या 22 माध्यमिक शाळांचा एसएससी परीक्षेचा निकाल 83.84% लागलाय। गतवर्षी हे प्रमाण 70.57% एवढं होतं, तर यावर्षी महापालिकेच्या 3 माध्यमिक शाळांचा निकाल 100% लागला आहे। गतवर्षी एका शाळेचा निकाल 100% लागला होता। महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं असून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत। यंदा ठाणे महापालिकेच्या शाळांमधून 1523 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला बसले होते। त्यापैकी 1277 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। शाळा क्रमांक 12 कौसा येथील मराठी माध्यमाची शाळा, शाळा क्रमांक 19 सावरकर नगर ही उर्दू माध्यमाची शाळा, तसेच शाळा क्रमांक 16 सावरकर नगर ही इंग्रजी माध्यमाची शाळा यांचा निकाल 100% लागल्याची माहिती उपायुक्त सचिन पवार यांनी दिली। त्याचबरोबर महापालिकेच्या 8 शाळांचा निकाल 90%पेक्षा जास्त लागला आहे, तर मराठी माध्यमाचा एकूण निकाल 73.40% लागला आहे। त्यातील मानपाडा आणि घोलाईनगर येथील रात्र शाळांचे एकूण 17 पैकी 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। उर्दू माध्यमाचा निकाल 91.44%, इंग्रजी माध्यमाचा निकाल 96.96% आणि हिंदी माध्यमाचा निकाल 87.50% लागला आहे। ठाणे जिल्ह्यातील सोशल एम्पॉवरमेंट अँड व्हॉलेटरी असोसिएशन संस्थेने नवी दिल्ली येथे पार पडलेल्या कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन आयोजित बालविवाहावरील कार्यशाळेत भाग घेतला। बालविवाह मुक्त भारत या मोहिमेच्या 200 सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन 2024-25 साठी बालविवाहाच्या विरोधात रोड मॅप तयार केला आहे। 2030 पर्यंत देशातून बालविवाह दूर करण्याचा दृढ निश्चय केला आहे।
कार्यशाळेत एकत्रित केलेल्या उपाययोजना आणि त्यांच्या अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील कार्यरत असलेली सेवा संस्थाही 2030 पर्यंत ठाणे जिल्हा आणि शेवटी राज्य बालविवाह मुक्त करेल असा विश्वास आहे। 2022 मध्ये तळागाळात सुरू करण्यात आलेल्या बालविवाह मुक्त भारत मोहिमेचा प्रभाव आणि सहयोगींचे जाळे लक्षणीयरित्या विस्तारले आहे। गेल्या वर्षापर्यंत देशातील 17 राज्यातील 300 जिल्ह्यांमध्ये या अभियानाच्या 161 सामाजिक संस्था कार्यरत होत्या, तर आता ही मोहीम 22 राज्यांमध्ये पोहोचली आहे। त्यापैकी बहुतांश जिल्हे हे असे आहेत की ज्यांची ओळख बालविवाहाचे उच्च दर असलेले जिल्हे म्हणून करण्यात आली आहे। मुलांची तस्करी आणि बाल लैंगिक शोषण यासारख्या मुलांच्या सुरक्षितता आणि संरक्षणाशी संबंधित मुद्द्यांवरही संस्था काम करत आहे। नुकतेच ठाणे जिल्ह्यामध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे एकूण 18 बालविवाह सेवा संस्थेने प्रशासनाच्या मदतीने थांबवलेले आहेत। बालविवाह समाप्त करण्याचे सामायिक उद्दिष्ट या कार्यशाळेत आम्ही नवीन आणि लक्षाभिमुख पद्धतीने शिकलो आणि आम्ही तळागाळात नवीन कल्पना राबवू आणि पंचायत, जिल्हा परिषद आणि एकत्र काम करत राहू। आपल्या जिल्ह्यातील पंच सरपंचांनी जनजागृती मोहीम आणि कायदेशीर हस्तक्षेप करून लोकांमध्ये नैतिक जबाबदारीची भावना निर्माण करण्याबरोबरच बालविवाह हा गुन्हा आहे आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील याची जाणीव करून देता येईल। मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर हस्तक्षेप हे सर्वात प्रभावी साधन आहे। या स्वयंसेवी संस्थांचा उद्देश बालविवाह विरोधी कायद्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे आणि त्यांच्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासन आणि बालविवाह प्रतिबंध अधिकारी यांच्या समन्वयाने जनजागृती मोहीम चालविणे, लोकांना बालविवाह न करण्याबद्दल पटवून देणे आणि कायदेशीर सहाय्य प्रदान करणे हा आहे। यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेकनंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। डॉक्टर व्ही.एन. बेडेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजने नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया बरोबर सामंजस्य करार केला। या करारनाम्यावर डॉक्टर विजय बेडेकर, डॉक्टर नितीन जोशी, संचालक डॉक्टर VNBRIMS, डॉक्टर गुरुप्रसाद मूर्ती यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। या करारामुळे विद्यार्थ्यांना NSEच्या व्यापार वेदिकेवर आभासी चलनाचा वापर करून व्यावहारिक अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे। NSE स्मार्ट प्लॅटफॉर्म हा अत्याधुनिक सिम्युलेशन आधारित अभ्यास संच आहे। याद्वारे विद्यार्थ्यांना शेअर बाजारातील गतिशीलतेची ओळख करून देण्यात येते। या सिम्युलेशन सहाय्याने डॉक्टर व्ही.एन. बेडेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या विद्यार्थ्यांना शेअर व्यापारातील कौशल्य विकसित करण्यासाठी आभासी व्यापार वातावरण उपलब्ध होणार आहे। त्यामुळे त्यांना व्यापार, जोखीम व्यवस्थापन आणि गुंतवणूक निर्णय घेण्याच्या कौशल्यांचा विकास होईल।
NSE स्मार्ट प्लॅटफॉर्म देशभरातील प्रमुख शैक्षणिक संस्थांनी स्वीकारला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना शेअर बाजाराची समग्र समज विकसित करण्यासाठी आणि आर्थिक क्षेत्रातील यशासाठी आवश्यक कौशल्ये संपादन करण्यात मदत होते। आम्ही NSE बरोबर करार करून आमच्या संस्थेत NSE स्मार्ट प्लॅटफॉर्म सुरू करण्याबद्दल आनंदित आहोत, असं डॉक्टर विजय बेडेकर यांनी सांगितलं। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाजीची आवक घटली आहे, त्यामुळे भाजीपाल्याच्या किमतीत वाढल्या आहेत। कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक, कांदापात सर्वच भाज्या 25 ते 40 रुपये जुडी मिळत आहेत। त्यामुळे ग्राहकांना चांगलाच फटका बसत आहे। तर गरमीमुळे आवक घटली आहे, तसंच गरमीमुळे पालेभाज्या देखील खराब होत असल्याने त्या फेकून द्याव्या लागत आहेत। कोथिंबीर 20 ते 30 रुपये, मेथी 30 ते 35 रुपये, शेपू 35 ते 40 रुपये, कांदापात 15 ते 20 रुपये आणि पालक 12 ते 15 रुपये जुडी घाऊ मार्केटमध्ये, तर किरकोळमध्ये याच जुडी 30 रुपयापर्यंत विकल्या जात आहेत। पालेभाज्यांचे दर मे महिन्यात असेच चढे राहणार असून पाऊस सुरू झाल्यावर दर अजून वाढणार असल्याचंही व्यापारी सांगत आहेत। उल्हासनगर कॅम्प नंबर 1 येथील C ब्लॉक परिसरातील एका घरात विक्रीसाठी साठवणूक केलेला 12 लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे। C ब्लॉक परिसरातील एका घरात गुटखा माफियाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवणूक केल्याची गुप्त माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी आसिफ शेख याच्या घरावर छापा टाकला। त्यावेळी पोलिसांना पाहून शेख पळाला। पोलिसांना त्याच्या घरात विमल पान मसाला, जाफरानी जर्दा, सुगंधित पान मसाला, तंबाखू असा विविध कंपनीचा माल सापडला। आरोपीचा शोध सुरू आहे। जिल्ह्यात सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई जाणवते। शहापूर तालुक्यातील गांगणवाडी येथील महिलांवर विहिरीत उतरून पाणी भरण्याची वेळ आली आहे। शहापूर तालुक्यातील गांगणवाडी येथील महिलांना 10 तासपर्यंत पाण्याची वाट बघावी लागते। विहिरींनी सुद्धा तळ गाठला असून पाण्यासाठी महिलांना वाट बघावी लागते। पाणी जमा झाल्यावरच विहिरीत उतरून डब्याच्या सहाय्याने ते पाणी भरावं लागतं आणि मगच हे पाणी गावापासून 1 किलोमीटर अंतरावर सुनसान जागी असलेल्या विहिरीतून आणावं लागतं। विहिरीत उतरून पाणी काढावं लागतं आणि मोठीच पायपेट करत आपल्या घरी हे पाणी न्यावं लागतं। विहिरीतून पाणी काढण्यासाठी ही मोठी वाट बघावी लागते। कधी कधी 2-2 दिवस हंडा भरण्यासाठी क्रमांक येईपर्यंत वाट पाहावी लागते। या परिस्थितीकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय। महिला मात्र रात्रीच्या वेळी पाणी भरून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत आहेत। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला thanevarta@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। ठाणे महापालिकेच्या 22 माध्यमिक शाळांचा SSCचा निकाल 83.84%। होर्डिंगपासून सुरक्षिततेबाबत ठाण्यात भाजपाचा आग्रह आणि शहापूर तालुक्यातील गांगणवाडी येथील महिलांवर विहिरीत उतरून पाणी भरण्याची वेळ। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या thanevarta.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।